स्वप्नील देशमुख एक अत्यंत बुद्धिमान, मेहनती आणि यशस्वी व्यक्ती होता। परदेशातून व्यवस्थापनाची पदवी घेतल्यावर त्याने झपाट्याने प्रगती करत एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीचा सीईओ पद मिळवलं होतं। त्याच्या डोक्यात कायम एकच विचार, यश हे केवळ मेहनतीचं फलित आहे। त्याला कधीच वाटलं नाही की श्रद्धा, देव, पूजापाठ या गोष्टींना यशात काही वाटा असतो। त्याचे आईवडील मात्र अगदी साधे, श्रद्धाळू होते। स्वामी समर्थ यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती। घरात रोज सकाळी आरती, धूप, नामस्मरण चालायचं। आई नेहमी सांगायची, स्वामी समर्थ सगळं पाहत असतात बाळा, संकटात तेच तारतात। पण स्वप्नील अशा गोष्टींवर हसत असे आणि म्हणायचा, आई, हे सगळं भावनेचं खेळ आहे। खरं आयुष्य लॉजिकवर चालतं। मी जे काही मिळवलं आहे ते माझ्या कष्टामुळे। सगळं उत्तम चालू असतानाच एक दिवस कंपनीच्या ऑडिट कमिटीकडून एक मोठा मेल आला। कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये एक गंभीर गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं होतं आणि या सर्व प्रकारासाठी थेट सीईओ म्हणून स्वप्नीलला जबाबदार धरलं जात होतं। तो पूर्ण हादरला। त्याने लगेच स्पष्टीकरण, ईमेल्स, लॉग्स, डेटा सगळं सादर केलं। त्याने प्रत्येक गोष्ट पारदर्शकपणे मांडली, पण काही ना काही कारणामुळे त्याच्यावरचा संशय दूर होत नव्हता। त्याच्या सभोवतालचे लोक देखील गप्प राहू लागले। काही जण दबक्या आवाजात म्हणत होते, कदाचित काहीतरी लपवत असेल। स्वप्नीलचा आत्मविश्वास ढासळत चालला होता। दिवसेंदिवस त्याच्यावरचा ताण वाढत गेला। जेवण, झोप सगळं बंद झालं। त्याच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं। त्याला आपली सगळी उंची एका क्षणात गमावल्यासारखं वाटू लागलं। त्या रात्री त्याच्या आईने हळू आवाजात विचारलं, स्वप्नील, एकदा फक्त स्वामी समर्थांना नमस्कार कर। काही मागू नको, फक्त डोळे मिटून त्यांच्या नावाचा एक जप कर। सगळं काही त्यांच्या हातात देऊन टाक। स्वप्नीलने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करायला पाहिलं, पण त्या रात्री त्याच्या मनात काहीतरी हललं। तो गेला, आईजवळ बसला आणि एका कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर डोळे मिटले। काही न बोलता, काही न मागता, फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हटलं, जर तुम्ही आहात तर सत्य समोर येऊ द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मुख्य कार्यालयातून कॉल आला। ऑडिट कमिटीला एका जुन्या मेल ट्रेसमध्ये स्पष्ट पुरावा सापडला होता की खरी चूक कंपनीतील दुसऱ्या विभागाने केली होती आणि स्वप्नील पूर्णपणे निर्दोष होता। त्या दिवशी कंपनीत पुन्हा एकदा त्याचं नाव सन्मानाने घेतलं गेलं, पण त्याच्या मनात मात्र काहीतरी बदललं होतं। तो ऑफिसमधून घरी परत आला आणि आईसमोर जाऊन थांबला। तिने हातात दिलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोला त्याने हळूच डोकं टेकवलं। डोळे पाणावले होते, कारण त्याला हे जाणवून आलं होतं की कधी कधी फक्त कष्ट नाही तर विश्वासही गरजेचा असतो। आणि त्या दिवसापासून स्वप्नील दररोज सकाळी ऑफिसला जाण्याआधी फक्त काही क्षण डोळे मिटून एकच नाव घेत असे, श्री स्वामी समर्थ।